कमी म्हणजे स्वराजचा विषय म्हणजे आम्हाला त्याची हीच नाही अजून गतीचा कळाला नाही. जसा बैल असेल त्या लेवलनं पळणार तो. आमची एक नंबरची अपेक्षा धरून येतो. कधी आलो ना तर एक नंबरची अपेक्षा धरून येतो. पण काय काय वेळेस गलती होती. ब्रँड म्हणतात तशा पद्धतीने केलेलं ब्रँडच झालाय आता. स्वराजचा ब्रँडच झाला. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक नवीन नंदी आज या नेवरीच्या मैदानामध्ये उजेडात आलाय आणि प्रथम क्रमांक पटकावलाय तंदूरकरांच्या राजनाने सोबत पाहिला स्वराज 855. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचं. सचिन पाटील, एकनाथ पाटलांची पुतणी मी. बर, काय आनंद आहे दादा, आज प्रथम क्रमांक पटकावलाय, मोठं मैदान आहे. खूप आनंद आहे. वासरानं आज आमच्या करून दाखवलं बर की एक नंबर केला ओपन मध्ये आणि एक प्रकारे ओपनच्या मैदानात आदत वासराने एक नंबर करणं ही सोपी गोष्ट नव्हे. त्याबद्दल काय सांगाल? वासराच्यात पाहिलं की जिद्द आहे बाबा, निकाल रेष दिसली की निकाल रेषावर ओढून आणतो. दोन्ही साईड पब्लिकनं पळणारा तो पब्लिकचा बादशाह आहे. बर, आणि आज भरपूर चांगल्या गाड्या होत्या. एक नंबरच्या सर्व गाड्या होत्या. बर, त्यात आम्ही एक नंबर केला. बर, दादा इतिहास सांगा जरा थोडा, कुठून घेतलेला याला वगैरे वासराला, वासराचं काय सांगाल? आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून धनगरवाड मासुली गावाची इथून घेतली. बर, मासोलीसनं घेतले. किती महिन्याचं असताना घेतलेलं? आता आम्ही एक 5-6 महिने झाले. 5-6 महिने. हे जो वय किती आता सध्या? वय साधारण 2 वर्षाचं. 2 वर्ष असेल. बरं, अजून दात पडलेले लावत नाही. बर बर, काय सांगाल जोडीची वैशिष्ट्य काय जाणवली? कारण स्वराज आताच एक कोरेगावचं मैदान झालं हिंद केसरीचं, तिथं एक नंबर केलेलं. स्वराजचं तर काय तो कोरेगावच्या मैदानात हिंद केसरीचा आहे. हा, आणि राजा पण आमचा आपला एक आदत मध्ये सगळ्यात टॉपला पळतोय राजा. बर बर, संभाजीनगरला जाऊन आम्ही एक नंबर छत्रपती संभाजीनगरला एक नंबर. तुर्काबादला बर बर बर, मारून छत्रपती संभाजीनगरला एक नंबर केला. टॉपला पळतेच छत्रपती संभाजीनगरची बर, त्यांचीच गाडी मारून एक नंबर आम्ही केला. बर, म्हणजे एक जबरदस्त पळ आहे म्हणावं लागेल. काय अभिमान वाटतो बैलगाडी मालक म्हणून बाबा, वासरू पळतंय एवढं आणि भवितव्य दिसतंय वासरामध्ये. बैलाचं म्हणजे आम्ही पहिलं तर म्हणजे कसं माहितीये का, एक चिठ्ठी टाकून आम्ही पळतो. आमचा 2 खांदी पब्लिकचा कोंड आहे, त्यामुळं म्हणजे सांगता येणार त्याच्याविषयी सांगू शकत नाही. बोलल तेवढं कमीच त्यानं पूर्ण केले ते. दादा आता प्रॉपर गाव कोणतं म्हटलं तुमचं? किती बैल आहेत एकूण गावात वगैरे? कसं काय? 10-12 बैल आहेत. आणि त्यामध्ये आपला एक नंदी आज चर्चेमध्ये आलाय. काय प्रतिक्रिया कशा असतात गावातल्यांची वगैरे? सगळ्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. गावाचा बी अभिमान आहे, गावाल्यांनी बी अभिनय केला. बर बर बर, आपल्या गावचं वासूर पळतो. केसरी बैल आहे नंद्या. बर बर, जुना बैल आहे. 19 वर्षाचा बैल आहे. अजून म्हणजे दुसऱ्या वर्षाचा काढून बैल दिसते. त्याला काय शिकवायला वगैरे वापरतात? आम्ही ज्यावेळी आणला नंतर त्याला पहिला फेरणार. बर बर बर, नंद्याने त्याला म्हणजे शिकवून दिली सगळी. म्हणजे एक प्रकारे म्हणतात नंद्याचा आशीर्वाद आहे. बर बर, कोणत्या नावानं गाडी पडते? नंद्या. बर बर बर, एकनाथ दादा त्यांचा बैल आहे. काय फोन वगैरे येऊन गेलं का? आलेत का? बर बर, काय त्यांचा काय आनंद आहे? काय आनंद काय बर बर. दादा एक टॉपचा पैरा आज झाला स्वराज, यापूर्वी कोणत्या नंदींसोबत पळलाय? कसं? तसा नाशिकचा पहिल्यांदा आम्ही पळवला तर ओमकार. बर, त्याच्या व्यतिरिक्त रायफल शिरसवडी, त्याच्यानंतर हा. बर, म्हणजे सगळे टॉपचेच पैरे करताय पहिलं आम्हाला आपले एवढी टॉपची बैल. आता आदत वासरू म्हटलं की जरा टेन्शन असते बाबा, सरळ पळते का काय होते बाबा, निकालाची इथं घाबरते का, समोर पब्लिक असते ही असते? विषय कसा आहे माहिती आहे का, असतानाच शंकरपट म्हणजे सेकंद. बर, की दोन्ही साईडला पब्लिक आणि एकच गाडी मधनं पळते. बर, त्यातला जो असल्यामुळं दोन्ही खाली पब्लिकला अजिबात जेवढा पब्लिकवर येईल तेवढा तो जास्तच पळणार. बर, कमी नाही, जास्तच पळणार. नाद केला आज आदत वासराने म्हणावं लागेल. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल आहे. बर, त्यामुळं प्रॉपर व्यवसाय काय तुमचा? शेतीच्या जीवावर. किती जणांची टीम आहे एकूण तुमची सगळी? 10-12 जण. बर, नियोजन कसं असते काय बाबा? एक आता आदत मैदान आहे, दाट बाबा बैल कंटिन्युअसली चांगला पळला पाहिजे. आमच्या वस्त्राला कसं 4-5 एक दिवस गॅप लागतो.
बर बर सहाव्या दिवशी आम्ही बाहेर काढतो. नियोजन म्हटलं तर की आमची टीम आहे पूर्ण. आणि दादांचा जरी बैल असेल तरी आमची पूर्ण टीम आहे. ह्यासनी विचारल्याशिवाय की बाबा ह्यो बैल घालूया आपण, जरी बाबा 4-5 बैल आली तरी बाबा ह्यो बैल घालूया, सगळ्यांच्या बैल घालतो. सगळ्यांचा विचार केला जातो. आम्ही यशस्वी आहे. आणि आमचा बैल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बैलांच्या बरच पळलेला आहे. आमचा बैल मोठ्यांच्या वर पळलेला नाही. कारण मोठी लोक काय करते ते माहितीये का, हे अनुभव आहे आम्हाला आत्ताचा सुरूचा, की आम्हाला म्हणणार तुम्हाला आमचा हे टॉपचा बैल देतो आणि म्हणून आम्हाला बोलवून घ्यायची. म्हणजे घेतलं बोलवून एका माणसानं आणि ऐन वेळी आम्हाला त्यानं हिंद केसरी मैदानात आम्हाला फसवलं. म्हणजे म्हणून आम्ही ठरवलंय की सर्वसामान्यांच्या बरंच पाळायचं. ते पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा स्वराज बैल आहे. इथून पुढे आम्ही मोठ्याने पाळणारच नाही. म्हणजे सर्वसामान्य बैल उजेडात येतील असं बघताय तुम्ही. हा, ज्याचा चांगला पळेल सर्वसामान्याचं भवितव्य कसं बघताय आता? त्याला बैल द्यायचा. आमचं काय पुष्यगावात 1 नंबर करावा, म्हणजे हिंद केसरी व्हायची इच्छा आहे. हिंद केसरी व्हायची आमची इच्छा आहे. पुष्यगावच्या सारख्या मैदानात 1 नंबर आम्हाला करायचा. ते एक टार्गेट आहे तुमचं, म्हणजे टार्गेट आहे. ते पण आम्हाला पब्लिकनं करायचं. बर बर. म्हणजे आतनं भरपूर करते ते, पण आम्हाला पब्लिकनं पळायचं. पण बाहेर गाडी आम्हाला आणत असताना आम्हाला 100% गाडीची बाबा गाडी आमच्या बैलाची अड्ड्यातले 3-3, 4-4 चिठ्ठ्या टाकते ते. आमच्या वासराची फक्त एकच चिठ्ठी असते. 1 नंबर फाटीला जरी निघालं तरी आम्ही तिथं हाणतोच गाडी. आता मगाची गडती एवढाच काढलाय बर. किती वेळ गाठत पळला? 14 गाठत. तिसऱ्या सेमीत होत. बर. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. आणि नक्कीच वासरू चांगलं पळते आणि आता समोरून कॉल 100% येणार म्हणावं लागतं. धन्यवाद. काय विषय नाही. आजचं जे मैदान झालं, फार सुंदर असं मैदान झालं नेवरीकरांचं. आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय कोरेगाव हिंद केसरीचा आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वराज 855. चला तर मग त्याची मुलाखत चालू करूयात. परत एकदा 1 नंबरचा मानकरी ठरलाय स्वराज 855. काय आनंद आहे आजचा? आज आनंद खूप आहे. बर. कशा रीतीने नियोजन करण्यात आलेलं आदत वासरू आहे ते आणि रात्री झालेलं आहे. बर. एक प्रकारे कोरेगावचं मैदान झालं. कोरेगावचं मैदान झाल्यानंतर एक हार झाली मला वाटतं. गटाला हे झालं. आमच्याकडनं चुकी झाली, मोठी चुकी झाली, त्यामुळे जरा झालं पुढे माग होते. त्यावेळेस कमेंट आल्या, जरा थोडस वाईट वाटलं की गटालाच हे झालं. त्यांना दुसऱ्या दिवशी उत्तर दिलं. काय विषय कळते की मालकाच्या जिद्दीपोटी आपल्याला पळलं पाहिजे आणि तो प्रत्येक वेळी सिद्ध करून दाखवतो. जिद्दीबद्दल काय सांगशील? त्याची जिद्द भरपूर आहे, त्याला ईर्ष्या भरपूर आहे. आणि एक त्याची खासियत अजून एक आवडली की निकाल रेस दिसली समोर. निकाल रेषेच्या इथं जबरदस्त पोहतो म्हणावं लागेल. निकाल दिसला डबल स्पीड करतो. मोठी डाल भेटली आज, जबरदस्त डाल आहे. काका काय म्हणताय? काय आनंद आहे आजचा? आनंद इथं दिसतोय. हा, चेहऱ्यावरती आनंद सर्व दिसतोय. दादा, एक प्रकारे आदत वासुर आहे राजाबद्दल काय सांगाल? जिद्दीनं पळाला वासुर. जिद्दीनं पळाला म्हणजे राजाच आहे तो. हा, आणि त्याच्यामुळे तर आम्ही आज त्याच्यावर पायरा. आणि दादा मग काय म्हणाले, तुम्ही पण सर्वसामान्य घरातला आहात, ते पण सर्वसामान्य आहेत. एक तुमची जी धारणा असते की बाबा सर्वसामान्य, ते पण तेच म्हणाले दादा. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक विचार जुळून येतात त्या पद्धतीने झालं का? त्या पद्धतीने. कोरेगाव मैदान झालं सलग 5 दिवसात दुसरा 1 नंबरचा मानकरी. स्वराज बद्दल काय म्हणजे बोलायचं तेवढं कमीच आहे. कमी म्हणजे स्वराजचा विषय म्हणजे आम्हाला त्याची हीच नाही अजून, गतीचा कळालं नाही. एक तर तो पळतो, जसा बैल असेल त्या लेवलनं पळणार तो. बरोबर. पण एक फाटी आतनं लागल्यावर कुणालाही सुट्टी नाही, कुणाला माफी नाही. बर. तेवढं म्हणजे स्पीड लागतेच त्याला जबरदस्त. आता सध्या पुढचं नियोजन वगैरे कसं असणार स्वराजचं? काय म्हणजे नियोजन आता ही एक गाडी आता पुढच्या मैदानाला पळेल. बर. त्याने मोठ्या मैदानाला बघून पळणार आहे आम्ही. बर. म्हणजे ही जोडी आम्हाला परत पण पाहायला भेटू शकते. भेटेल, लवकरच भेटेल. आज यात्रेनिमित्त मैदान होतं, खूप सुंदर मैदान पार पडलं. मैदानासंदर्भात काय सांगाल? मैदान कसं झालं? काय मैदानाचा तर विषयच नाही, 1 नंबर मैदान केलं.
एक म्हणजे एक नंबरच, म्हणजे विषयच नाही त्याला. दादा एवढ्या लांबून येता तुम्ही, काय काय अपेक्षा धरून येतं की बाबा मैदानात सकाळी येताना काय? नाही, आम्ही आमची एक नंबरची अपेक्षा धरून येतो. कधी आलो ना तर एक नंबरची अपेक्षा धरून येतो. हा, पण काय काय वेळेस गलती होते. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स असतो की बाबा आपला बैल करणार तर करणार ना, करणार तर करणारच, त्याचा काही विषयच नाही. चाहत्यांचं पण प्रेम भरपूर भेटायला लागले स्वराजला. आता एक नवीन चाहते पण निर्माण व्हायला लागले स्वराजच्या स्वतःच्या हिमतीवर. भरपूर झाले, भरपूर झाले. किती जण येऊन बघून गेले सकाळपासून बाई? आता सांगली भाग झाला जवळ. भरपूर म्हणजे जो तो देतो स्वराज, तो स्वराज म्हणजे आज एकदम दचकले का आश्चर्यचकित होऊन बघते ते. स्वराज आधी म्हणायचे, आता हिंद केसरी स्वराज हिंद केसरी म्हणतात. तो एक वेगळा प्रभाव पडला. स्वराज 855. हा, एक ब्रँड म्हणतात तशा पद्धतीने केले. ब्रँडच झालाय आता, स्वराजचा ब्रँडच झाला. आता सध्या तर चांगला पळतोय स्वराज. आता दावणीला वगैरे आहे का नंदी दुसरा अजून? आहे ना एक. बर, काय नाव? विराज. तो विराज 855. तो किती महिन्याचा आहे, कसं काय? तो एक 9 महिन्याचा. 9 महिन्याचा म्हणजे आदत वासरू आहे, लहान आहे अजून. त्याचा ट्रेन करणार 100%. त्याला प्रॅक्टिस नाही चालू केलं. बर, फक्त एक दिवस चक्राला झोपला. स्वराज नावाचा गुरु आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला काय पुढचं टेन्शन नाही. टेन्शन नाही. तो ह्याच्या पुढचा आहे तो. बर, आज कुणाला समर्पित करायला आजचा विजय? काय आजचा विजय आता काय समर्पित कुणाला म्हणजे श्रेय द्याल आजच्या विजयाचं? चाहत्यांनाच. बर, धन्यवाद दादा. आणि नक्कीच असं चेहऱ्यावरती हास्य टिकून राहू दे हीच आशा करतो. धन्यवाद.